आज कराड तहसीलदार कार्यालयावर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं जो जन आक्रोश धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे, हा मोर्चा काय टाइमपास म्हणून काढलेला नाही आहे. ज्यांना एक वेळचं अन्न खायची तजवीज करता येत नाही, शासनाने जे रेशन कार्ड यांना स्वस्त दरामध्ये दिलेलं आहे, ते धान्य परस्पर विकून खाणारा जो धान्य माफी आहे, त्याचा एक वेळ धान्याचा पुरवठा करण्याचा परवाना रद्द झालेला होता. तरी सुद्धा इथल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यानं फेर निरीक्षण नोंदवले. ते फेर निरीक्षण नोंदवत असताना त्यांना 3 गावं असताना फक्त एकाच गावातल्या लोकांचे जबाब घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. दुसरी गोष्ट, तो आदेश परत निर्गमित करत असताना त्याच्यामध्ये सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी असं पाहिजे होतं, परंतु पत्रकार बंधूंनो, तुम्ही हा मुद्दा हायलाइट करा. त्याच्यामध्ये सांगली जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने दिलेल्या शिफारशीनुसार सांगितलेलं आहे. हा किती नालायकपणाचा कळस आहे त्या पुण्याच्या उपायुक्ताचा. त्याला गरिबांचं मागासवर्गीयांचं धान्य लाटल्या प्रकरणी उपायुक्त, जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी, इथला तालुक्याचा पुरवठा अधिकारी यांच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल झालाच पाहिजे, ही आमची आग्रहाची मागणी आहे. आणि जर हा गुन्हा दाखल करत नसतील, इथल्या आदरणीय तहसीलदार कामामध्ये किती तरबेज आहेत, हातकणंगलेपासून आम्ही बघतोय. जर त्यांनी या ठिकाणी कामात हलगर्जीपणा केला आणि हातकणंगलेसारखा भ्रष्टाचार दाखवला तर या तहसीलदारांना निलंबित करण्यासाठी फक्त 10 दिवसाचा आम्ही अल्टिमेट देतोय. आणि 10 दिवसानंतर याच गेटवर आम्ही आमरण उपोषण पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या माझ्या तमाम माता भगिनींना मी मानाचा मुजरा करते. तहसीलदार साहेब, आज आम्ही इथे हाऊस म्हणून आलेलो नाही. आमच्या घरातील चुली ज्या रेशनवर पेटतात त्या गरिबांच्या अन्नावर डल्ला मारण्याची पाप ज्या अधिकृत पाटील या दुकानदारांनी केलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना रद्द केलेला असताना एसी केबिन मध्ये बसून सातारा जिल्ह्याचा आदेश सांगलीचा म्हणून काढणारे अधिकारी कोणाचे पाकिट खाऊन या भ्रष्ट माणसाला वाचवत आहेत हे आम्हाला कळते आहे. माझ्या सर्व समाजातील आया बहिणींना अरेतुरे करणे, कार्डाच्या नावाखाली 20-20 हजार रुपये लुटणे आणि अंगठा घेऊनही धान्य न देणे, ही कसली पद्धत? विठ्ठलवाडी आणि पाचपुतीवाडी लोकांचे जबाब न घेता तुम्ही या चोराला क्लीन चिट देताच कशी? आज आम्ही संघर्ष नायक डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदंडे सरांच्या नेतृत्वाखाली फक्त निवेदन द्यायला आलेलो आहोत. पण लक्षात ठेवा, जर या अधिकृत पाटलाचा परवाना रद्द होऊन अट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल नाही झाला तर हीच महिला आघाडी या कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही. मी वैभव संभाजी पाटील तुळसर. मी जे जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे धान्य आले होते त्यावेळेस मी अधिकराव पाटीलला विचारायला गेलो की बाबा, जे पाऊस काळ जास्त असल्यामुळे शासनाने 3 महिन्याचं धान्य दिलेलं आहे, तर हे तू वाटप करणार आहेस का म्हणून. तर त्याने मला आर्यरावच्या भाषेत बोलला. म्हणून मी TV9 ची बातमी आमच्या निनाई मंदिराच्या अनाउन्सिंग स्पीकरवरती लाईव्ह मध्ये सर्वांना माहिती देण्यासाठी मी लावल्यानंतर त्याचा मुलगा आणि तो येऊन मला दमदाटी करण्यावर मारहाण केल्यामुळे मी त्यांच्यावर तक्रार इथं ग्रामीण मध्ये केलेली आहे. त्या टायमिंगला त्याच्यावरती काही सुद्धा काय त्यांच्यावर केलं नाही, ऍक्शन घेतली नाही. 11/6/2025 ला अद्याप त्यांच्यावर कारवाई कोणतीही झालेली नाही. व त्यांनी काय केलं, 3 महिन्याचं थंब लोकांचं घेऊन सुद्धा त्यांना एका महिन्याचं धान्यच दिलेलं आहे. आपल्याकडे प्रूफ आहेत की लोक आपल्या बरोबर आलेले आहेत सगळी.